ठाकरेचे शिवसैनिक आज एकमेकांमध्ये भिडल्याचे चित्र यवतमाळात पाहायला मिळालं। एकीकडे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या शिवसैनिकांमध्ये ते एकमेकांशी आज ज्या पद्धतीने एकमेकांसमोर उभे टाकले, त्यामुळं त्यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस आहे, अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला असं चित्र स्पष्ट होत आहे। कालपर्यंत हे सर्व शिवसैनिक एकत्र होते, आज मात्र त्यांच्यातला जो संघर्ष पाहून शिवसैनिकाला मात्र कुठेतरी एक वेगळ्या भूमिकेतून आपण जातोय का असा प्रश्न पडल्याचा इथून चित्र दिसतोय। खरं तर यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीचं हे कारण ठरलं आणि त्यातील निकाल हे त्यावरून हे सर्व दुभागणी झाली किंवा एकमेकाविरोधात हे सर्व उभे झाले। नेमकं काय कारण झालं हे समजून घेणं आज गरजेचं आहे। खरं तर यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक मागच्या आठवड्यात झाली आणि या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे समोर आलं त्यामुळे मात्र शिवसैनिक नाराज झाले। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिक या निवडणुकीत उभे होते, मात्र एकालाही नगरसेवक होता आला नाही आणि त्यामुळं आज शिवसेनेचे जे नेते मानले जातात ते संतोष ढवळे आणि संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे आणि अन्य जे लोक आहे हे एकमेकाविरोधात उभे होते आणि त्यांच्यामध्ये असंतोष किती मोठ्या प्रमाणात आहे हे दिसून आलं। अंतर्गत कलह किती मोठ्या प्रमाणात वाढला आहे हे यामुळे दिसून आलं। खरं तर या निवडणुकीचा निकाल जो आहे हा लागल्यानंतर आता त्याचं मंथन होतंय आणि या सर्व निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही आणि त्यामुळं संतोष ढवळे यांनी या सर्व गोष्टीसाठी खासदार संजय देशमुख यांना जबाबदार धरलं आणि त्यांच्यासाठी आज यवतमाळच्या उत्सव मंगल कार्यालयामध्ये एक सत्कार आयोजित केला, उपहासात्मक कार्यक्रम तिथं ठेवला आणि या सर्व गोष्टींचा त्यांची जबाबदारी निश्चित करून कुठेतरी लक्षात यावं या दृष्टीनं हे उपहासात्मक एक सत्कार करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। मात्र तो कार्यक्रम उधळून लावला आहे, शिवसैनिकांनीच लावला आहे। यावेळेस संजय देशमुख जे यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार आहे त्यांचं बॅनर या ठिकाणी लावलं होतं, काही खुर्च्या ठेवल्या होत्या, त्या बॅनरची तो जे आहे तोडफोड करण्यात आली, तिथलं सर्व नासधूस करण्यात आलं आणि घोषणाबाजीही मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळं या सर्व गोष्टींमुळं नेमकं कालपर्यंत एकत्र असलेले हे शिवसैनिक संतोष ढवळे यांच्यासोबत असलेले शिवसैनिक, खासदार संजय देशमुख यांच्यासोबत असलेले शिवसैनिक, राजेंद्र गायकवाड जे शिवसेनेचे नेते आहे, किशोर इंगळे जे नेते आहे, यांच्यासोबत असलेले गाव पातळीवरचे जे शिवसैनिक आहे ते मात्र आज या सर्व गोष्टीमुळे दुखावले गेल्याची दाट शक्यता आहे। कारण की हा जो शिवसैनिक आहे हा तळागाळातला आहे। कालपर्यंत त्या सर्वांनी एकत्र आले, एकत्र येऊन त्यांनी एक सशक्त भूमिका बजावली, शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं। आज मात्र जेव्हा हे सर्व पाहतात तेव्हा त्यांना कुठेतरी मनाला हे त्यांना जे आहे दुःख झालं असावं असं एकूणच चित्र आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस संजय देशमुख यांना तिकीट दिल्यानंतर कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांना जिंकून आणण्यामध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा होता। संतोष जे आहे ढवळे हेही हिरिरीनं या सर्व निवडणुकीमध्ये सहभागी झाले। जनतेची निवडणूक म्हणून अनेकांनी सहकार्य केलं, शिवसैनिकच नाही तर इतरही समाजातील लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आणि ही निवडणुकीमध्ये संजय देशमुख या लोकसभा निवडणुकीत जिंकून आले। नंतरच्या काळात काय झालं की संतोष ढवळे यांना प्रमुख जे पद होतं त्यावरून त्यांना काढण्यात आलं। नंतरच्या काळात आता निवडणुका नगर परिषदेच्या लागल्या, त्यावेळेस खासदार संजय देशमुख यांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने एक कमिटी बनवली आणि कमिटीमध्ये संपर्क प्रमुख सोबतच जिल्हा प्रमुख आणि संतोष ढवळे यांचा सहभाग होता। दरम्यानच्या काळात यवतमाळमध्ये
काँग्रेससोबत युती करण्याचा एक पर्याय त्यांच्या समोर आला आणि ही युती होईल अशी शक्यता बळवण्यात आली, चर्चांना उधाण आलं आणि नंतर ही युती होईल असं सांगण्यातही आलं. मात्र ही युती तुटली असं अचानकपणे सांगितण्यात आलं आणि त्यामुळं कार्यकर्ते सैरभर झाले. नेमकं कुणाच्या बाजूने उभं राहावं असं काही लोकांना लक्षात आलं नाही. त्यानंतर शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहे त्यांना कुठंतरी असं वाटलं की संतोष ढवळे बरोबर आहे. काही शिवसैनिकांना असं वाटलं की खासदार आणि राजेंद्र गायकवाड असतील, किशोर इंगळे असतील हे बरोबर आहे. काँग्रेस स्वतंत्र लढली, शिवसेना स्वतंत्र लढली आणि इतरही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढलेच. मात्र जी युती होणार होती उभाटा गट आणि काँग्रेस, ती युती मात्र होऊ शकली नाही आणि त्यामुळं हे दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने लढले आणि या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही. 58 जागापैकी एकही नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निवडून आला नाही आणि त्याचं सर्व खापर जे आहे हे खासदार संजय देशमुखांवर संतोष ढवळे यांनी फोडलं. निष्ठावंतांचा मेळावा म्हणून आज त्यांनी यवतमाळात हे आंदोलन केलं आणि हा सत्कार कार्यक्रम ठेवला होता. त्या ठिकाणी मात्र हा सर्व वादंग झाला आणि या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात जागा सुद्धा मिळाल्या आहेत आणि भाजपला 28 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत, शिवसेनेच्या शिंदे गटाला 7 जागा मिळाल्या आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या 3 उमेदवार नगरसेवक झाले, प्रहारचे 2 जण या निवडणुकीत जिंकून आले, बसपाला 1, MIMला 1. आणि असं असताना जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकाचा एकही शिवसैनिक किंवा नगरसेवक या निवडणुकीत जिंकून आला नाही आणि त्यामुळं या निवडणुकीचा पराभवाचा खापर संतोष ढवळे यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर फोडलं आणि या माध्यमातून शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह किती विकोपाला गेला हेही दिसून आलं आहे. आणि खरं तर कालपर्यंत हे एकत्र होते, एकत्र लढले, एकत्र येऊन त्यांनी विरोधकांना शमवलं आणि खऱ्या अर्थानं शिवसेना काय आहे, बाळासाहेबांची विचार काय आहे आणि उद्धव ठाकरे साहेब नेमकं काय म्हणू इच्छितात असं सर्व झालं. असं असतानाच संतोष ढवळे यांना निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आलं, त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि या निवडणुका आता निकाल लागले आणि त्यामुळं हे सर्व आता पुढं आलेलं आहे. कालपर्यंत एकत्र असणारे शिवसैनिक आज मात्र विखुरल्या गेल्याचं चित्र दिसतंय. खरं तर हे विखुरलं जाऊ नये असं सामान्य शिवसैनिकांना वाटत असेल, मात्र खऱ्या अर्थानं या निवडणुकीत जे आहे जनतेने कौल दिलेला आहे तो जनतेचा कौल पुढं स्वीकारून पुढं जाणं अपेक्षित आहे, मंथन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं ज्या पद्धतीनं आज त्या निवडणुकीचे खापर फोडून एक आंदोलन ठेवण्यात आलं त्याला मात्र शिवसैनिकांनी विरोध केला आहे आणि त्यामुळं यावेळेस हे खपवून घेतलं जाणार नाही. खासदारांचा हा अवमान आहे असंही राजेंद्र गायकवाड यांनी सांगितलंय. तर लोकशाहीमध्ये उपहासात्मक आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यामुळं आम्ही या सर्व गोष्टीचं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असंही संतोष ढवळे यांनी म्हटलं. खासदाराचा कार्यक्रम ठेवला फोटो लावून, खरं तर त्याला अधिकार नाही. शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा फोटो लावायचा सुद्धा अधिकार. शिवसेनेचं नाव घेतो, बाळासाहेबांचं नाव घेतो आणि स्वतःचं पोट भरतो. कार्यकर्त्याला शिवसेना स्टाईल दाखवायला इथं यवतमाळ जिल्ह्याची शिवसेना आली होती. या ठिकाणी आम्हाला दिसलं की संतोष ढवळे यांनी त्याचे बेताल कार्यकर्ते इथं खासदार अपमान करणार आहे असं आम्हाला माहीत पडलं आणि शिवसेनेचा अपमान करणार आहे हे शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करत होता. त्याला आज आम्ही त्याची जागा दाखवून दिलेली आहे. शिवसैनिक कसले आले इथे पंजाचं काम केलं, इथे नगरपालिकेच्या निवडणुकीत इथे नगराध्यक्षाच्या विरोधात पंजाचं काम केलं, सीटा इथे यांनी पंजावर उभ्या केला. ते कशाची शिवसेना 15 वर्षे मदनेरावरचे पाय चाटले या संतोष ढवळे ना, आता आज मोगेचे पाय चाटले, आज बाळासाहेब मांगुळकरांचे पाय चाटून राहिले. अहो हकालपट्टी झाली त्याची, अधिकृत सामनामधून घोषित झाला आहे संतोष ढवळे आणि त्याच्या सहकार्याची हकालपट्टी झाली आहे म्हणून, आणि आता त्यांनी शिवसेनेच्या नादी लागून हा इशारा देत आहे.
मी 35 वर्ष शिवसेनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आजपर्यंत चुकलो नाही, भविष्यात चुकणार नाही. 3 वर्षा पहिले खासदार या ठिकाणी आले, त्यांनी आम्ही जीवाची बाजी करून त्या ठिकाणी निवडून आणलं. त्यांना तिकीट मिळाल्यानंतर सगळ्यात प्रथम बळी मला केलं, माझं जिल्हा प्रमुखपद केलं. तरी मी नाराज झालो, कारण उद्धव साहेबांना आलेलं संकट हे सगळ्यात मोठं, आमच्यावरचं संकट हे कमी होतं. म्हणून आम्ही उद्धव साहेब, बाळासाहेब आणि मातोश्रीकडे पाहून आम्ही निर्णय घेतला की उद्धव संजय देशमुख निवडून आणायचं. सगळ्या मी आणि माझ्या कार्यकर्त्यांना रक्ताचं पाणी केलं. मी सुद्धा यवतमाळ विधानसभा लढलेलो आहे. 54,000 मतं मिळाले, फक्त 1200 मतांनी पराभूत झालो होतो. दुसरी निवडणूक मी 40,000 मतं घेतली. सन्माननीय खासदार संजयजी देशमुख यांनी अभूतपूर्व यश काँग्रेस सरकारनं तोडलं. मला त्यांनी समितीमध्ये घेतलं, संपर्क घेतलं, जिल्हा प्रमुख घेतलं. आम्ही कीर्ती गांधी, बाळासाहेब आणि काँग्रेसचे नेते आम्ही सगळे पदाधिकारी बसून युती केली. मग संजय देशमुखही आले, त्यांनी फायनल केलं. त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये का युती झाली, अध्यक्षपद काँग्रेसचा 20 ते 22 सीटा आम्हाला दिल्या. यांनी असं काय केलं? रात्रभर कोण्या पक्षाची जुळाजुळ केली, कोणाकडनं आर्थिक लाभ घेतला. आणि त्यानंतर युती तोडल्यानंतर फक्त 12 लोक शिवसेनेचे होते जे आंदोलनामध्ये होते. 23 लोक असे होते की ज्यांनी शिवसेनेचे कधी आंदोलनामध्ये नाही आहे, त्यांना उमेदवारी दिली. ज्यांनी इतर पक्षांनी नाकारलं त्यांना उमेदवारी दिली. माझं म्हणणं आणि संजय देशमुखचं म्हणणं एकच होतं की 8 सीटाच्या वर आलं पाहिजे. खासदार आहे, खासदाराचा अपमान होता का म्हणे, असं ठरवणं का चुकी आहे, गुन्हा आहे का? आणि मी त्या दिशेने पाऊल टाकले. यांनी रात्रभर युती तोडून टाकली, मलाही बोलवलं नाही, कोणालाच सांगितलं नाही. आणि मग काहीतरी ते प्रकार घडला आणि आम्ही निवडणुकीला समोर गेलो. आहे आपले संजय देशमुख यांनी अभूतपूर्व यश मिळालं, त्यांचा कुठंतरी सत्कार झाला पाहिजे. त्यांनी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि त्यांच्या या मेहनतीला फळ आलं म्हणून सत्कार घेणार होतो आम्ही. परंतु सत्कार मूर्तीकडे निरोप पाठवला, आम्ही काही तज्ज्ञ मंडळी पाठवले, फोन केले, पण ते आले नाही आले. तर आता हे लोक आले, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख. त्यांना म्हटलं तुमचं काय म्हणणं आहे सांगा, मला समजून सांगा. तर त्यांनी काही सांगितलं नाही, ते आतमध्ये गेले. मी माझ्या लोकांना सांगितलं आपण एकनिष्ठ शिवसैनिक आहे, तेही आपल्याच पक्षाचे आहे, काही वादविवाद करू नका, त्यांना जे करते करा. लोकशाहीमध्ये उपवासात्मक आंदोलन करणं हा आमचा धर्म आहे, तसा त्यांचाही आहे. पण त्यांनी काय केलं, आम्ही सत्कार मूर्तीचे फोटो लावले, त्यांनी तोडून टाकले. त्या अपमान त्यांनी केला का आपण सन्मान केला? हे आता वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या मातोश्री आणि उद्धव साहेबांनी ठरवलं पाहिजे. एकनिष्ठ कोण आहे यांनी ठरवलं पाहिजे. एकूणच यामुळं शिवसैनिक मात्र जे आहे चिंतेत आहे की कालपर्यंत एकत्र असणारे हे आपले दोन्ही बांधव जे आहे, दोन्ही भाऊ आज जे कशा पद्धतीनं वेगळे झाले. खरं तर शिवसेना ही एक मोठी ताकद आहे, गाव पातळीवर त्यांची मोठे संघटन आहे, गाव पातळीवर सच्चे शिवसैनिक आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे. असं असताना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक एकमेकाविरुद्ध जेव्हा जातात त्याचा परिणाम शिवसैनिकांवर होतो. आणि त्यामुळं या पुढच्या काळात संतोष ढवळेंना समजून सांगितलं जातं का, त्यांना पुन्हा पक्षात घेतलं जातं का, किंवा अजून काय पुढं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जो शिवसैनिक आहे, ज्यांनी पक्षाला मोठं केलं, त्याला मात्र कुठंतरी या सर्व गोष्टीमुळं नक्कीच दुःख झालं असेल. आणि त्यामुळं पुढच्या काळात याबाबत अधिक वादंग उठतो का, त्याचे काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.